म्हणजे आपल्या घरातलं जर काय असं झालं असतं आणि दुसरं कोण तिथे येऊन बसलं असतं तर आपल्याला दुःखच झालं असतं ना. तर तुम्ही त्यांना दुःख सावण्याची ताकद द्या ना. तुम्ही तिथं राजकारण कशाला करताय? तुम्ही दानशुरे, हा म्हणतो मी ॲम्ब्युलन्स दिली, हा म्हणतो मी ससूनला हे केलं, हा म्हणतो मी त्यांच्या गावाला त्यांना एक बस दिली आणि त्याच्यात जावं म्हणलं, सगळा खर्च मी केलाय. तुम्हाला काय करायला लावलं होतं का त्यांनी? ते म्हणतात ना मैतीवरचं लोणी खाणारी माणसं ही. आणि ह्या सगळे राजकारणी हे भंगारे एक नंबरचे हे तिथं बसल्यात. गावात येऊन प्रत्येक जनतेला विचारा की पैशाची सर्वात घाण सवय कुठल्या व्यक्तीने लावली. म्हणजे तुम्ही इलेक्शन आले की पावसाळ्यात छत्रासारखं उगावणार. एवढे दिवस समजा तुम्ही एक करत नव्हता का, मग गाव काय चालायचं बंद होतं का? अख्ख्या गावाच्या प्रॉपर्टीला उडवून घालल्या. म्हणजे तुम्ही तुमच्या फक्त स्वार्थासाठी राजकारणात जर येत असेल, ह्यांनी फक्त स्वतःची घरं भरायच्या त्यांच्या डोक्यात दानत लागती. लोकांचं काम करायचं आहे ना, बोलून दाखवू नका. तुम्ही काम काय फुकाट करत नाही आणि तुमच्या खिशातनं करत नाही. हा जनतेचा पैसा आहे. जनतेचा पैसा हा जनतेसाठीच गेला पाहिजे.